पहिलाच फटका फसलाय. सिद्धिविनायक डोळखाम संघाच्या कर्णधारानं मनोगत व्यक्त केलं होतं की या स्पर्धेमधून बाहेर फेकण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आमचं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर शिवशक्ती तुते संघाचा हार्ड हिटर बॅट्समन एक महत्वाचा फलंदाज हरेश पांढरेला मिळालं जीवदान. सुटली एक कॅच, मिळेल एक धाव. विचार करावा लागणार आहे सिद्धिविनायक डोळखाम संघाला. गोलंदाजाकडनं जर इतकी विशेष मेहनत होत असेल आणि त्या मेहनतीला त्याच्या प्रयत्नांना जर क्षेत्ररक्षकांचं पाठबळ मिळत नसेल तर मग मात्र आपल्याला वेजावर अधिकार सांगण्याचा देखील हक्क प्राप्त होणार नाही. लाजवाब बॉलिंग. पहिल्या चेंडूवर हरीशला चकवा देण्याचं काम केलं ज्युनियर रोहन. यावेळेला स्ट्राईकला शपळून खेळण्याचा प्रयत्न होता फाईन लेगच्या रिजन मध्ये, मात्र लाजवाब गोलंदाजी. वेगावर स्वार होतोय गोलंदाज अनुराग. चांगली बॉलिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. अपयश जरी पदरी आलं असलं तरी आपली ध्येयाच्या दिशेनं होणारी वाटचाल मात्र कुठेही थांबवलेली नाहीये. अगदी तितक्याच तळमळीनं, तितक्याच आगतिकतेनं आणि तितक्याच आक्रमकतेनं खेळताना डोळखाम संघ. या वेळेला ऑप्स्टिकच्या बाहेरची लाईन. वारंवार फलंदाजाला चकवा देण्याचा प्रयत्न, परंतु लाईन झाली मिस. पंचांचा येईल वाईटचा इशारा आणि अतिरिक्त स्वरूपामध्ये शिवशक्ती तुते या संघाच्या धावसंख्येत धाव जोडली जाईल. ती 1 धावा पोहोचतील आता मात्र 2 या धावसंख्येवर. या वेळेला खराब गोलंदाजी, त्याला टोलवलं गेलंय. डिफाईन लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु पंचराम डिंगोरे यांच्या नजरेतून चुकी सुटणार नाही. इट्स नो बॉल, नो +2. या मिळतील एकूण 3 धावा. कुठेतरी एक चांगली लाईन लेंथ पाहायला मिळत होती. मागच्या सामन्यामध्ये हरवलेला सूर अनुरागच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या 2 चेंडूवर यशस्वी अंमलबजावणी देखील झाली, परंतु त्यानंतरचा हा खराब चेंडू. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. स्ट्राईकला आहे ज्युनियर रोहन, एक क्लासिकल बॅट्समन, अग्रेसिव्ह बॅट्समन. आणि मात्र फ्री हिटचा कोणत्याही प्रकारचा फायदा उचलता आला नाहीये. सुंदर बॉलिंग पाहायला मिळाली. चेंडू इनस्विंग झाला, आतमध्ये आला, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. संत गतीचा चेंडू आणि ज्या वेगाची अपेक्षा फलंदाजाकडनं होत होती तो वेग मात्र या चेंडूवर प्राप्त झाला नाही. परिणाम बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू, सुंदर बॉलिंग. या षटकातला पुढचा चेंडू शपलून वारंवार खेळण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या स्ट्रॉंगेस्ट झोनला अडवण्याचा प्रयत्न होईल. चेंडू निघून जाईल डिफाईन लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, चेंडू होणार नाही, स्टॉप होईल फरार. आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये तळपताना पाहिली संघाच्या डावाला आकार देण्याचं काम ज्युनियर रोहनच्या माध्यमातून सातत्यानं होताना बघत आहोत. 9 धावा धावफलकावर आहेत, एकही गडी बाद नाही. अनुरागचं नियंत्रण या अगोदरच्या चेंडूवर कुठेतरी सुटलेलं पाहायला मिळत होतं, परंतु त्यानंतर एक खराब चेंडू देखील आला. त्याचा समाचार घेतला गेला. एक सुंदर बॉल, यॉर्क लाईन, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक होईल बीट. चेंडू निघून जाईल सीमा पार. हा असेल 22च्या स्वरूपातला DPL चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवशक्ती तुते, माफ करा, अजूनही 5 चेंडू झालेले आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 चेंडू शिल्लक असताना शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. ते मात्र 1-3-13, एकावर 3, 13 धावा. जी सुरुवात आवश्यक होती. कर्णधारानं नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलाय. ती सुरुवात होताना पाहायला मिळते. जणू काही पहिलं षटक जवळपास आतापर्यंत 5 चेंडू संपेपर्यंत तरी शिवशक्ती तुते संघाच्या पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजांचे मनसुबे ओळखले गेले. ऑप्स्टिकच्या बाहेरची लाईन कायम ठेवली गेली आणि तुर्तास ज्युनियर रोहनच्या बॅटचा आणि अनुरागच्या बॉलचा कोणताही संपर्क नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. ते मात्र 13 धावा, बिनबाद 13.
या चेंडूवर हरेशच्या बॅटमधून आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या आणि 1 शॉट पंचांचा इशारा येईल. मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता प्राप्त असणारे पंच माधव ठाकरे यावेळेला उत्तम पंचांची भूमिका बजावताना 2 धावांनी 1 धावांनी संघाची धावसंख्या असेल 14 धावा. बॉलिंग मार्कवर सिद्धिविनायक डोळखाम या संघाकडनं अमोल ठाकरे. हरेश पांड्याच्या विरोधात काय रणनीती असेल, परंतु लाजवाब फटका, चेंडू निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, सीमा पार षटकार. करत होतो. सध्या ते बिझी आहेत. 2चे 4 करण्याच्या नादामध्ये स्पर्धेचा मात्र नियम काय विसरून गेलेत. कैलास लकडे यांचे इथे आगमन झालेलं आहे. धन्यवाद मित्रा. विचार करावा लागेल. ज्या हरेश पांढरेचा झेल पहिल्या चेंडूवर सोडला होता त्या हरेश पांढरेचा आक्रमण यावेळेला लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक तिथे मात्र चांगला प्रयत्न करतोय. प्रयत्न परतील अपुरे आणि 2 धावा मात्र धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 22 धावा. चांगलं कमबॅक आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या त्या अमोल ठाकरे यांनी. पहिल्या चेंडूवर संधी उत्पन्न झाली होती सिद्धिविनायक डोळखाम संघाला. मी म्हटलं होतं हरेश पांढरेचा झेल खूप महागात पडू शकतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न काही सक्सेस होताना, यशस्वी होताना पाहायला मिळणार नाही. चार चेंडू 9 धावा अमोल ठाकरे यांनी खर्च केल्यात. हरेश पांढरे यावेळेला मैदानावर तग धरणं गरजेचं. जर मोठं लक्ष उभं करायचं असेल, एक वेगळी खेळी साकार करावी लागणार हरेश पांढरे याला. माहीर मानला जातो हा ट्रॅकर बॉल. यावेळेला पुल शॉट, देखना फटका, हरेश पांढरे करतोय हाहाकार. चेंडू निघून जाईल सीमा पार षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 28-28, 2वर 8, 28 धावा. कालचा दिवस ज्यांच्या गोलंदाजीनं गाजला ते चंद्रकांत विषय इथे येताना पुन्हा ब्रेकर बॉल. हरेश पांढरे नावाचं वादळ मैदानात घालताय थैमान. चेंडू निघून जाईल सीमा पार. हरेश पांढरे स्टाईल उत्तुंग षटकार. पांढरे या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठेतरी ती बॅट शांत होती, पण या शेवटच्या क्षणाला मात्र त्या बॅटची धार चढताना पाहायला मिळते. सूर्याप्रमाणे आग ओकड्याचं काम हरेशच्या फलंदाजीतून होतोय आणि आपल्या वादळी खेळीपुढे मात्र समोरच्या पहिल्या 2ही गोलंदाजांना अक्षरशः उद्ध्वस्त करण्याचं काम शिवशक्ती तुते संघाकडनं झालं. पहिल्या 2 षटकामध्ये 17ची सरासरी राखली गेली. 34 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. एका महाकाय लक्ष्याच्या दिशेने वाटचाल होते, पण हे घोंगावणारं वादळ शमलं जाईल का, थांबवलं जाईल का या वेगाला, आणि या वेगाला कुठेतरी जेरबंद करण्याचं काम गोलंदाज अनुरागच्या माध्यमातून होईल का. पहिलं षटक हाताळलं होतं. या डावातलं 3रं षटक अनुराग याचं ज्युनियर रोहन, आणि रनअप मध्ये चूक होते. बॉल रिलीज करताना मात्र फंबल आपण हरीश पांढरेच्या बॅटमधनं 3 षटकार पाहिल्यात आणि त्याचबरोबर रोहनही, ज्युनियर रोहन त्याला साथ देतोय. 6 धावा केल्यात, 6 चेंडू खेळून काढलेत आणि जवळपास 4 चेंडू मात्र डॉट खेळून काढलेत. निर्धाव चेंडू यावर प्रहार केला गेलाय, फटका चुकलाय. यष्टीरक्षक क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावेल आणि हा ज्युनियर रोहनच्या रूपानं पहिला झटका शिवशक्ती
तुते संघाला. नंतर अविनाश मैदानात, ज्यानं जवळपास एक दशक शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या फलंदाजीची दखल घ्यायला भाग पाडलं होतं. जवळपास 10 ते 12 वर्ष ज्या फलंदाजानं टेनिस क्रिकेट विश्वामधील असंख्य गोलंदाजांचा सरपूस समाचार घेतला होता, जो गोलंदाजांचा कर्दन काळ मानला जातो. आणि या अगोदरच्या शेवटच्या सामन्यामध्ये शिवशक्ती तुते संघाचा लाजवाब फलंदाजी केली होती अविनाशनं. स्ट्राइकला आहे हरेश, फुल टॉस बॉल बिलकवून दिलाय. यावेळेला आपण बघू मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि मिळेल ही एक धाव. या एका धावेनं शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 35 धावा. आणि आता स्ट्राइकला अविनाश. लाजवाब फलंदाजी या अगोदरच्या मॅच मध्ये आपण अविनाशच्या बॅटमधनं पाहिलेली होते आणि तो फॉर्म अविनाशचा कायम राखला जाईल का? रणनीती बदलावी लागेल, प्लॅनिंग चेंज करावं लागेल. गोलंदाज अनुराग याला प्रचंड क्रिकेटचा अनुभव असणारा हा खेळाडू आजही सातत्यानं आपला फॉर्म कायम ठेवतो, कारण बदलत्या क्रिकेटच्या काळामध्ये स्वतःला बदललंय, यानं अपडेट झालाय, इनोव्हेटिव्ह क्रिकेटिंग शॉट्सला आपल्या भात्यामध्ये जमा केलंय, समाविष्ट केलाय आणि बघेल तेव्हा तोच शॉट्स, तेच फटके मात्र सत्यात अवतरण्याचं कसब देखील त्यानं वेळोवेळी दाखवून दिलंय. या मैदानावरती पुनरावृत्ती होईल का? स्ट्राइकला आहे अविनाश. पहिला चेंडू नो बॉल, त्यावर प्रहार केला, मिस टायमिंग आहे शॉट. क्षेत्ररक्षक बघतोय चेंडूची वाट, चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा प्लस नो मिळते, या एकूण 3. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, अविनाशला सेट होण्याची ही असेल खरी संधी. संघाला तारण्याची भूमिका बजावताना अनुराग कुठेतरी त्याचे प्रयत्न कमी पडतात. संघर्ष वारंवार पहिला सामना सोडल्यानंतर आपण सिद्धिविनायक ढोळखाम संघाकडनं पाहिला, पण त्या संघर्षाला यशाची किनार मात्र काही प्राप्त होत नाहीये. पळून काढण्याचा प्रयत्न होता, यावेळेला फुल पॉवरफुल चेंडू निघून जाईल सीमा पार. अविनाश स्टाईल, हा आहे डीपीएल षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 4-4-44, 4वर 4, 44 धावा एका महाकाय लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळतोय शिवशक्ती तुते संघ. हरेश आणि अविनाश या वादळांना जोपर्यंत तुम्ही शमवणार नाहीत तोपर्यंत या मॅच मधलं पुनरागमन अशक्य, अशक्य आणि अशक्य. या वेळेला लाजवाब फटका मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. अविनाश नावाचं वादळ घोंगावण्याच्या आधी परतेल माघारी, कारण हा पकडला जातोय उत्तम झेल आणि संपेल अविनाश नावाच्या फलंदाजाचा खेळ. यापुढील होणारा सामना ओमसाई कासगाव विपक्ष अष्टविनायक वासिन संघ. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे. लक्षात ठेवा, यापुढचा होणारा सामना अष्टविनायक वासिंद विपक्ष जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला सध्याचा संघ म्हणजेच ओमसाई कासगाव. वळूयात मॅच कडे. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय, चालू आहे 3ऱ्या षटकाचा आणि अजूनही या 3ऱ्या षटकातले चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 5व्या क्रमांकाचा चेंडू टाकण्यासाठी अनुराग असेल. मी म्हटलं होतं की तुम्हाला पुनरागमन करावं लागेल. जी शिवशक्ती तुते संघाकडून बिल्ड होणारी जी पार्टनरशिप आहे तिला ब्रेक करावं लागेल आणि ती ब्रेक केली गेली. अविनाशला माघारी पाडतो. स्ट्राइकला हरेश पांढरे. या वेळेला कोणत्याही प्रकारचं दडपण ऑन साईडला खेळला गेलाय. फटका चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि होईल फंबल, परंतु त्याचा कोणताही परिणाम नाही आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल शिवशक्ती तुते संघाला. या एका धावेनं शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 45 धावा. स्ट्राइकला आहे योगेश.
एक नावाजलेला फलंदाज संघाचा उभरता तारा, मोठे फटके खेळण्याची क्षमता देखील या फलंदाजाकडे आहे आणि यावेळेला खऱ्या अर्थानं डावाला आकार देण्याची भूमिका त्याला बजवायची आहे. ती बजावली जाईल का, परंतु पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज तिथे कोणतीही चूक करणार नाही. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन या षटकामध्ये तब्बल 2 गडी बाद करण्यात यश आलं अनुरागला आणि पुनरागमन झालंय ते मात्र सिद्धिविनायक डोळखाम संघ. संघाची धावसंख्या 3 बाद आणि 45 धावा. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा वसूल केल्या गेल्या अनुरागच्या. दुसरं षटक अमोल ठाकरे यांनी हाताळलं आणि त्या षटकामध्ये तब्बल 21 धावांचा अक्षरशः पाऊस पाडला गेला. आणि त्यानंतर आलेला अनुराग 11 धावांचं महागडं षटक जरी गेलं असलं तरी तब्बल 3 विकेट घेण्यामध्ये यश आलंय आणि कंबरड मोडून काढलाय समोरच्या संघाचं. यावेळेला बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येईल. स्वतः संघनायक रोहन पांढरे, सिनियर रोहन आता स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्राईकला असेल हरीश पांढरे. ही जी जोडी आहे म्हणजे या जोडीला पाहिल्यानंतर नेहमी आठवतं की संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला तेव्हा रोहन पांढरे असतील, हरीश पांढरे असतील, यांनी मात्र संयमता आणि आक्रमकता यांचं मिश्रण दाखवून आपल्या वेगळ्या खेळीचं प्रदर्शन केलंय. डावाला आकार देण्याचं कसम यांच्याकडे आहे आणि सध्या 45 धावा धावफलकावर आहेत. 15ची सरासरी चालू आहे. सरासरी उत्तम आहे, धावांचा ओघ आणि वेग उत्तम आहे. यावेळेला गरज असेल पुढच्या 2 षटकांमध्ये धावफलक हलता ठेवायची, विकेट न गमवता समोरच्या संघाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवायची. हे काम जर जमलं, हे सूत्र जर जमलं, हा ताळेबंद जर जमला तर कॅल्क्युलेटिव्ह गेममध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता. यावेळेला रोहन पांढरेचा चुकीचा फटका आहे, परंतु नो मॅन्स झोनमध्ये चेंडू होईल लँड आणि त्याचा परिपाक वेगवान रीतीनं 2 धावा निघतील पूर्ण. या 2 धावांनी शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 4747, 4वर 7, 47 धावा. मित्रांनो, म्हणतात ना, भविष्यात जर राजासारखं जगायचं असेल, बादशाहसारखं जगायचं असेल तर वर्तमानात मात्र तुम्हाला कठोर मेहनतीशिवाय दुसरा कोणताही पर्याय तुमच्या हातामध्ये नसतो. या षटकातला पुढचा चेंडू पाहायला मिळाला, ट्रॅकर बॉल, एका कोट टप्प्याचा चेंडू आणि त्यावर कनेक्ट करता आला नाहीये फलंदाज रोहन याला. खरं तर क्षेत्ररक्षणातली दिरंगाई कारणीभूत ठरली, कारण हा जर अचूक थ्रो आला असता, अगदी योग्य वेळेवर जर चेंडू पिक करून फेकला गेला असता, थ्रो झाला असता, तर कदाचित हरीश पांढरे सारखा एक दिग्गज फलंदाज या वेळेला धावबादच्या रूपानं आपल्याला माघारी परतताना पाहायला मिळाला असता. लाजवाब क्रिकेटचं प्रदर्शन या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण DPLच्या माध्यमातून बघतोय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज चेतन. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला हरीश. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कनेक्ट तर झालाय, बेदून दिलाय, चेंडू निघून गेलाय कव्हर पॉइंटच्या रीजन मध्ये, सीमा पार, DPL चौकार. आणि या 4 धावांनी शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. ती मात्र 5-52, 5वर 2, 52 धावा. आणि या चौकारानिशी आपल्या संघाचं अर्धशतक देखील साजरं केलं गेलंय शिवशक्ती तुते संघानं. मी म्हटलं 3 विकेट जरी गमावल्या असल्या, 3 गडी जरी गमावले असतील शिवशक्ती तुते संघानं, तरी कौतुक करावं लागेल. जे एक सरासरी राखावी लागते पहिल्या डावामध्ये, पहिल्या इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही टार्गेट सेट करण्यासाठी धडपडत असता. लाजवाब फलंदाजी आतापर्यंत. यावेळेला पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट, वारंवार कव्हर पॉइंटच्या रीजन मध्ये हारेसचं होत आहे थैमान, चेंडू निघून गेलाय सीमा पार, 1 बाउन्स, DPL चौकार. या 4 धावांनी शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 5-6-56, 5वर 6, 56 धावा. काय फलंदाजी केली आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान कुठेतरी शांत वाटणारी हरीश पांढरेची बॅट यावेळेला अक्षरशः आग ओकताना, हरीश पांढरे नावाचं वादळ मैदानामध्ये थैमान घालताना आणि या घोंगावणाऱ्या वादळासमोर सिद्धिविनायक डोळखाम संघाचे गोलंदाज अक्षरशः शरणागती पत्करताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, म्हटलं 3 वाघांची तुम्ही शिकार केली. या संघाला बॅकफुटवर ढकलायचं असेल तर तुम्हाला प्लॅनिंग आखावं लागेल हरीश पांढरेच्या विरोधात, पण तुर्तास तरी हल्ला बोल. आणि यावेळेस पुन्हा ऑन साइडला भिरकवून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, आणि 2ही धावा यशस्वीरित्या पूर्ण. डेडिकेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतोय, समर्पण पाहायला मिळतोय. पहिल्याच षटकामध्ये सलामीवीराच्या भूमिकेत आलेला हरेश जिथं रन निघतायत
तिथं मात्र वेगाचा विचार केला जात नाही, चुरट्या धावा काढल्या जात आहेत. खराब चेंडू आला, खरपूस समाचार घेतला जातोय. त्याहीपेक्षा खराब चेंडू आला, त्याला सीमा पल्ल्याड धाडलं जात आहे. लाजवाब अवर्णनीय फलंदाजीचं प्रदर्शन हरेश पांढरे या नावाच्या फलंदाजाकडनं. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर चेतन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न वारंवार या षटकामध्ये, तिसरा अटेम्प्ट आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. हरेचा हाहाकार, चौकार. मैदानाच्या आतमध्ये असेल ड्रिंक्स ब्रेक, तुर्तास ऐकूया कानात हेडफोन घालून डीजे. मावला गेल्या असल्या तरी त्यानंतरचं जे चेतनचं षटक आलं, त्या षटकामध्ये हरेश पांढरेच्या मनावर कुठल्याही प्रकारचं दडपण जाणवलं नाही. अगदी स्पष्टपणे ताबडतोब फलंदाजी. जणू काही समोरच्या गोलंदाजांना सांगितलं जात आहे, तुम्ही ज्यांच्या विरोधात प्लान करणार आहात त्या प्लानच्या, त्या योजनेच्या चिंधड्या उडवण्यात आम्ही मात्र समर्थ आहोत. पहिला चेंडू ओव्हर पिच बॉल, रोहन पांढरे घेतोय समाचार. फलंदाजीचा इथे मात्र थैमान. उडतोय हाकार, चेंडू जाईल सीमा पार. षटकार.
ग्रीक सरपंच सन्माननीय मुकुंदजी पारधी साहेब यांचे इथे शुभागमन होत आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. दसई प्रथम नागरिक सरपंच पारधी साहेब डीपीएलच्या या व्यवस्थापन समिती आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल, कौतुक करावं लागेल ते मात्र शिवशक्ती तुते संघाचं. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं आपल्या संघाच्या हितावह बॅटिंग केली आहे आणि समोरच्या गोलंदाजांचं मात्र यावेळेला यथेच्छ धुलाई होताना आपण पाहायला मिळतो. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, जे सातत्य राखणं गरजेचं आहे ते सातत्य राखलं गेलंय. स्ट्राईकला या मैदानात घोंगावणारं वादळ हरेश पांढरे. यावेळेला स्लो बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न होता, आपल्याला पाहायला मिळेल कव्हर रिझन मध्ये एका धावेवर समाधान. एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 70 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आहे सुरू आणि आतापर्यंत तब्बल 70 धावांचा डोंगर मात्र धाव फलकावर सजवला गेलाय तो शिवशक्ती तुते संघानं. या षटकातला अक्षय याचा पुढचा चेंडू फुलटॉस बॉल, त्याला मात्र धडकून दिले ऑनसाइड ला. लॉंग मधला क्षेत्ररक्षक आहे तयार. एका धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आला, 6 धावा वसूल केल्या गेल्या शिवशक्ती तुते संघाकडनं, पण त्यानंतरच्या पुढच्या 3 चेंडूवर सिंगल काढला गेला. ही प्लॅनिंग आहे हरेश आणि रोहन यांची देखील, कारण की माहीत आहे की धावांचा ओघ आणि वेग या सगळ्या गोष्टी कंट्रोल करत असताना आपली पार्टनरशिप बिल्ड करणं महत्त्वाचं आहे. शेवटच्या षटकापर्यंत ही जोडी जर टिकली तर मग मात्र धावांचा मोठा महाप्रचंड डोंगर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हरेशला कुठेतरी ताब्यात घेतलं गेलंय का? अंपायरनं आपली अपील फेटाळून लावली, परंतु बॉलिंग साइडनं रिव्ह्यू हेचसाठी रिव्ह्यू नाही आहे. एक सुंदर कमबॅक पुढच्या 4 चेंडूवर पाहायला मिळालं गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. स्ट्राईकला पुन्हा एकदा हरेश. यावेळेला सरळ बॅटनं फुल टॉस चेंडू लॉंग ऑफ रिझन मधला क्षेत्ररक्षक करेल गलती. वारंवार होत आहेत चुका, परंतु चेंडू नाही थांबणार मैदानाच्या आत, कारण चेंडू निघून जातोय सीमा पार. डीपीएल चौकार. शेअर करावीशी वाटेल की सिद्धिविनायक ढोलकाम संघ त्या पहिल्या सामन्यानंतर जेवढे सामने खेळला आहे त्या मॅचेसमध्ये विपक्ष संघानं त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या संघानं शतके पार धावा उभा केल्या गेल्यात. मोठी धावसंख्या, कुठेतरी गोलंदाजीच्या बाजूचा देखील विचार करावा लागेल. स्वतः या संघाचे कर्णधार असलेले चौधरी सर असतील किंवा मग अमोल ठाकरे असतील, अमोल शिंदे असतील, या खेळाडूंना विचार करावा लागेल की आपली बॉलिंग झोन, आपली बॉलिंग जी काय ताकद मानत होतो, जी स्ट्रेंथ मानत होतो, ती यावेळेला मात्र आपल्याला विकनेसच्या रूपात पाहायला मिळते, कमजोरी पाहायला मिळते. या षटकातला पहिला चेंडू ट्रॅकर बॉल, त्यावर खेळला गेला एक सुंदर पुल शॉट, मात्र टायमिंग प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक यावेळेला चेंडू लँड होण्याची बघतोय वाट आणि या मिळतील एकूण केवळ 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या शिवशक्ती तुते 76 धावा. स्ट्राईकला आहे हरेश पांढरे. आतापर्यंत वैयक्तिक 15 चेंडूमध्ये तब्बल 43 धावा. अर्धशतकापासून 7 धावा दूर आहे. लाजवाब फलंदाजी आज या सामन्यात पाहायला मिळाली. ट्रॅकर बॉल, त्याचा समाचार घेतला गेलाय, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी आणि हरेश पांढरेला परतावं लागेल माघारी.
तुम्ही तुमचा सर्वोत्तम खेळ सादर जर केलात, साकार जर केलात, तर मग मात्र निश्चितपणे तुम्ही समोरच्या शिवशक्ती तुते संघावर वेगळ्या प्रकारचा दबाव टाकू शकता, या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, जखमी वाघ हा नेहमी घातक ठरत असतो, कारण तो शिकारीसाठी चवताळलेला असतो. सध्या जखमा आहेत, त्याच्या वेदना तुम्हाला सहन करायच्या आहेत. फुंकर मारून नाही तर आपल्या सर्वोत्तम खेळीचं मलहम लावून आणि यावेळेला त्या दिशेने वाटचाल केली जाते. बॅक टू बॅक सेकंड विकेट गोलंदाज रोहनच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी, सुंदर मुसंडी, परतावा लागेल माघारी, बसेल आणखी एक झटका. महत्वाचा भरवशाचा फलंदाज, शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करण्यामध्ये माहीर मानला जाणारा, विशेष हातकंडा असलेला फलंदाज यावेळेला डगआउटचा प्रवास करताना पाहायला मिळेल. म्हणून म्हणतात मित्रांनो, हिम्मत कधी हारू नका. इंसान को कभी हिम्मत नहीं हारनी चाहिए, क्योंकि पहाड़ों से निकली हुई नदी ने आज तक रास्ते में किसी से पूछा नहीं कि समंदर कितना दूर है. आपल्याला आपल्या ध्येयावर, मार्गावर चालत राहायचं आहे आणि ते चालत असताना अपयशाची भीती, पराभवाची शंका, कुशंका मनामध्ये उत्पन्न न करता मला फक्त यश कसं संपादित करता येईल या गोष्टींची विचार भ्रमंती सातत्यानं मनामध्ये चालू असायला पाहिजे. जोरदार मुसंडी. आता मात्र डोळकाम संघाच्या सहकार्यांमध्ये कुठेतरी आत्मविश्वासाचं वातावरण पाहायला मिळतंय. एक नवी ऊर्जा संचारतं, एक वेगळं चैतन्य. या षटकाचा पुढचा चेंडू, हॅट्रिकची संधी आणि त्या दिशेनं वाटचाल केली जाईल. ऑन साइडला खेळला गेला हा फटका, मात्र त्या बॅटचा आणि बॉलचा कुठेही नाहीये संपर्क, फक्त चेंडूवरची नजर कायम राखली जाणार नाहीये. लाजवाब बॉलिंग. सुरुवातीच्या 5 षटकांमध्ये जे अपयश आलं होतं, यशाला पार धुवून काढलंय. गोलंदाजानं मात्र चुकीचा टप्पा, चुकीची लाईन, त्याची भोगावी लागेल शिक्षा, कारण चेंडू होईल सीमा पार. DPL चौकार. मध्ये रोहननं प्राप्त करून दिले, पण त्या आत्मविश्वासावर कायम राहावं लागेल. या षटकातला हा असेल शेवटचा चेंडू. आतापर्यंत केवळ 5 धावा खर्च केल्या गेल्यात. जी सरासरी राखली होती त्या सरासरीला रोख लावण्याचं काम रोहननं केलंय. यावेळेला पुन्हा ऑन साइडला फटकावून दिलाय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच सुटला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिपाक. या मिळतील एकूण 2 धावा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 82, 8 वर 2, 82 धावा आणि अजूनही या डावातले 6 चेंडू शिल्लक आहेत. आता कर्णधार सिद्धिविनायक डोळकाम संघाचा विचार करत असेल की ज्या सुरुवातीपासून आपण जेरबंद करण्यामध्ये असफल राहिलो, असमर्थ राहिलो, तीच गोष्ट मात्र यावेळेला या मॅचवर मजबूत पकड जी पाहायला मिळते शिवशक्ती तुते संघाची, तिचा परिपाक, तिचा तो परिणाम आणि तिचा निष्कर्ष आपल्याला पाहायला मिळतो. परंतु स्वतःला सांगत षटक क्रमांक 6 या 6व्या क्रमांकाच्या षटकामध्ये जी जोरदार मुसंडी पाहायला मिळाली सिद्धिविनायक डोळकाम या संघाच्या गोलंदाजाकडनं, त्या विश्वासावर कायम राखलं जाईल का? षटक क्रमांक 7 वैयक्तिक पहिलं, सांघिक 7वं आणि डावातलं शेवटचं षटक सचिन चौधरी सर. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याचा घेतला गेलाय समाचार. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. चेंडू होईल फील्ड आणि एका धाब्यावर मानावं लागेल समाधान. अनुभव आहे सचिन चौधरी सरांच्या पाठीशी. अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत, क्रिकेटले बारकावे मात्र त्यांना खूप छानरित्या अवगत आहेत, माहीत आहेत आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये गेम चेंजरची भूमिका बजवावी लागणार आहेत. शेवटचे 5 चेंडू या डावातले शिल्लक आहेत आणि या 5 चेंडूंवर कमाल करावी लागेल, विशेष प्रभाव करावे लागेल आणि समालोचन क्षेत्रातील देखील एक मोठं नाव मानलं जातं. क्रिकेटच्या ज्ञानाचा महातांग सागर म्हणून सचिन चौधरी यांच्याकडे पाहिलं जातं. 5 चेंडू आहेत. या क्षणाला संघासाठी हिरो ठरायचा असेल तर 5 चेंडू सतिक लाईनवर.
मात्र स्लो वन बॉल त्याला ऑन साईडला टोलवण्याचा प्रयत्न झाला. उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. हा आत्मविश्वास तुम्हाला भरवावा लागेल, ही ऊर्जा कायम ठेवावी लागेल, हा जोश तुम्हाला शेवटपर्यंत टिकवावा लागेल. सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी टार्गेटचा पाठलाग करायला तुम्ही मैदानावर याल तेव्हा याच आत्मविश्वासाच्या बळावर, याच विश्वासाच्या जोरावर आणि याच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर समोरच्या संघाला नमवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे हे स्वतःला सांगता आलं पाहिजे. तुमच्यावर दुसरा कोणाचा विश्वास असला नसला तरी काही गरज नाही आहे, पण तुमच्यावर विश्वास असला की दस्तूरखुद्द ब्रह्मविधाता देखील तुमचा पराभव करू शकत नाही. जिंकण्याची ईर्ष्या कधी मिटून द्यायची नाहीये, भूक कधी संपू द्यायची नाहीये. यावेळेला मात्र फुल लाईनचा चेंडू, वाला जवाब बॉलिंग, याला म्हणतात पुनरागमन, याला म्हणतात अनुभवाचा कस, याला म्हणतात क्रिकेटचं कसं पणाला लावून प्राणपणानं झुंज दिलं. डीजे आजकाल नव्या बहारांचा आणि नव्या फुलांचा जमाना आहे, नव्या वृक्षांचा जमाना आहे, पण अजूनही वनासारखी सावली देणारा वटवृक्ष निर्माण झाला नाहीये आणि त्याचा परिपाक अनुभव या वेळेला स्वार होईल. स्लो वन बॉल, ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, फुल टॉस होता, कलेक्ट करता आला नाहीये. फलंदाज प्रदीप याला लाजवाब गोलंदाजी. मी म्हटलं होतं की शेवटची 2 षटकं, शेवटचे 12 चेंडू खूप महत्वाचे आणि त्या 12 चेंडू मध्ये हुकूमत गाजवले गेले. लाजवाब बॉलिंग, फिरकीची कमाल केली गेली, तितकंच लाजवाब यष्टीरक्षण. शेवटच्या क्षणाला सिद्धिविनायक डोळकाम संघाचा हा झंझावात मात्र यावेळेला वार करतोय तुते संघावर. सचिन चौधरी सरांनी एक वेगळं उदाहरण पेश केलं आपल्या युवा खेळाडूंसमोर की समोरचा जर आपल्यावर आक्रमण करत असेल तर त्याच्या आक्रमणाला परिआक्रमण करण्याची, परतावा करण्याची, प्रतिआक्रमण करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे हे मात्र स्वतःला ठणकावून सांगावं लागेल. आणि म्हणून कविवर्य म्हणतात ना, असेच जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हा तो 4 फेब्रुवारीचा दिवस आहे जो कोंढाणा किल्ला घेत असताना नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इथं शत्रूचं आक्रमण जितक्या बलाढ्यरित्या होईल तितका मात्र त्याचा परतावा करण्याची ताकद आहे. पुण्याच्या लालमालात शाहिस्तेखान घुसला, जीव वाचून पळाला, पण हाताचं एकच बोट घेऊन या महाराष्ट्रातून परत निघाला. पुन्हा महाराष्ट्रावर चाल करण्याची हिंमत त्याच्या बापातही झाली नाही. यावेळेला पुढे येऊन स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. लाजवाब सेलिब्रेशन बघा, याला म्हणतात आनंद, याला म्हणतात जल्लोष, याला म्हणतात संघाच्या मनामध्ये आत्मविश्वास पैदा करणं, याला म्हणतात प्रेरणा, याला म्हणतात सामर्थ्य, याला म्हणतात बळ, याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात कौशल्य, याला म्हणतात कसब, याला म्हणतात शर्थ, याला म्हणतात पराकाष्ठा, याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात चिकाटी आणि याला म्हणतात दुर्दम्य इच्छाशक्ती. या सगळ्या गोष्टींचा परिपाक शेवटच्या 12 चेंडूंमध्ये समोरच्या संघाला दडपणाखाली ठेवलं जाईल. पुढच्या 42 चेंडूमध्ये लक्ष उभं केलं गेलंय ते मात्र 85 धावाचं. या 42 चेंडूमध्ये 85 धावा पूर्ण होतील का? किती रोमांचकता, किती रंगतदारता पुढच्या 7 षटकांमध्ये पाहायला मिळेल की शेवटच्या 12 चेंडूंमध्ये जो मोमेंटम प्राप्त झालाय तो मोमेंटम सिद्धिविनायक डोळखाम कीप करेल का? या सगळ्या गोष्टी अगदी काही क्षणात आपण बघणार आहोत. ऑन ग्राउंड, इन फील्ड, आखो देखी याची देही याची डोळा. पण या सगळ्या गोष्टीचं धावतं समालोचन घेऊन येतील महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील सगळ्यांचा लाडका आवाज, द व्हॉइस ऑफ जुन्नर, क्रिकेटच्या आवाजातला बेताज बादशाह, गुरुवर्य सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर.
दसई गावचे विद्यमान सरपंच मुकुंदजी पारधी साहेब यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत. मुकुंदजी पारधी साहेब जे विद्यमान सरपंच आहेत दसई गावचे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. अष्टविनायक वाशिन आणि त्यांना फाईट करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. काटाचा कॉल आणि इथे टॉस जिंकलाय कासगाव संघाने. टॉस जिंकल्यानंतर समोर अष्टविनायक वाशिन सारखा बल्लाढ्य संघ. काय निर्णय असेल तुमचा टॉस जिंकल्यानंतर? टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार, कारण वाशिम संघ पण एक चांगला संघ आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट आहे? 7 षटकांचा सामना आपण मॅक्झिमम खेळत असतो आणि त्या 7 षटकांमध्ये 42 बॉलमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल? आमचं टार्गेट असेल 70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, नक्कीच तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला अष्टविनायक वाशिन टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर. टॉस तर पराभूत झाला, आता प्रथम बॅटिंग करायची आहे. समोर संघ आपण कासगाव पाहतो, त्यांचं प्रदर्शन खूप चांगलं राहिलंय. त्यांच्या विरुद्ध खेळत असताना किती धावा 7 षटकांच्या लढतीमध्ये? मी 80 रनापर्यंत मदन मारण्याची. ओके, नक्कीच तुम्हाला देखील विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. इथे न्यूज आहे, टॉस जिंकलाय कासगाव टीमने आणि प्रथमतः घेतलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू. धन्यवाद अमर राऊत सर. या स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं शोभा अमर राऊत सर यांच्या समालोचनानं वाढली जाते. विशेषतः त्यांचं कौतुक. शब्दसम्राट आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. नितीन आणि अमोल ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो. तर गोलंदाजी मार्ग फॉर योगेशच्या हातामध्ये चेंडू. योगेश तयार. इथे लाजबाब लाईन आणि लेंथ अतिशय चांगले पाहायला मिळते. शॉर्ट पिच बॉल उतरला, तिथे बॅट्समन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. अप्रतिम बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी योगेश यांची राहिली आतापर्यंत. आपण विचार केला विजयासाठी लक्ष 85 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये योगेश तयार होतात. इथे मोठा फटका सजवलाय. कावकर्णाला क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलच्या बाहेर. एक सिंगल येते. व्हेरी गुड क्रिकेट. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या 2. 85 धावांचा पाठलाग करत असताना टीम आपल्याला डोळखाम पाहायला मिळते. डोळखाम आणि त्यांच्या विरोधात तुते हा सामना आपण मैदानामध्ये पाहतो. दिवस क्रमांक 6 आणि 6व्या दिवसातली महत्त्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. ती खेळत असताना दोन्ही टीम. इथे फुल टॉस लाईन आणि लेंथ खराब आहे, तेच पंचांनी दर्शवलं. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 3. या धावसंख्येवर नितीन आणि अमोल ही सलामीची जोडी आहे. आत्तापर्यंत योगेशची गोलंदाजी अतिशय चांगली होती. इथे शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका सजवायचा होता. तिथे 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा फायदा घ्यायचा होता बॅट्समनला नितीनला, परंतु हा चेंडू डॉट येतो. अप्रतिम गोलंदाजी. दसई प्रीमियर लीगचं दर्जेदार आयोजन. पप्पू 11 दसई टीम. गणेशजी मडके, मुस्तफा शेख यांनी पाहिलेले स्वप्न आणि त्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा. अर्थातच दसई प्रीमियर लीग दिवस क्रमांक 6 आपण जो मात्र पाहतोय. मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा शहापूर विभागामध्ये सातत्यानं आपण दसई प्रीमियर लीग हे आयोजन करताना मुस्तफा शेख आणि कंपनीला पाहतो. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक धावत पळत बॉलवर येतील. चेंडू तिथे कव्हर केला जाईल. संधी आहे बॅट्समनला 2 धावा घेण्याची. धावत पळत मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 6. या धावसंख्येवर संत अशी सुरुवात P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
ज्यावेळेस तुम्हाला 85 धावांचं टार्गेट चेस करायचं त्यामध्ये पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस धाडस मैदानामध्ये करणं गरजेचं. योग्यचा हा बॉल दांडी दांडी वाकवली, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल, विकेटचं होत आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. काय चेंडू होता, अप्रतिम यॉर्कर. प्रत्युत्तर नवतं फलंदाजाकडे नितीन बाद होतील. पहिला हादरा टीम सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब डोळखाम या टीमला लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल शिंदे मैदानामध्ये सलामीसाठी आलेत आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. अमोल ठाकरे. 2 अमोल मैदानामध्ये आपल्या संघासाठी अनमोल कामगिरी करतील का ते देखील आपल्याला पाहायचं आहे. वेळ वाचवणं महत्त्वाचं राहील. आपल्याला आजच्या दिवसामध्ये देखील 6 सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळं वेळ सर्वात महत्त्वाची आहे. या स्पर्धेसाठी विशेषतः प्रथम क्रमांकाचा आणि तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला लाभलं आहे. मान्य श्री सुरेशजी म्हात्रे अर्थात बाळ्या मामा. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलं आहे कैलासवासी करुणा किशोर फरडे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री किशोरजी फरडे साहेब यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलं आहे मान्य श्री देवेंद्रजी भेरे साहेब. आकर्षक चषक आपण ज्या मात्र पाहतायत ते आम्हाला लाभलं आहे रवींद्रजी लकडे साहेब यांच्या माध्यमातून. रुपेशजी जाधव साहेब आहेत, त्यांच्या वतीनं आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी जे मात्र ट्रॉफी सौजन्य लाभलं त्यांचं देखील विशेषतः कौतुक. त्याचबरोबर अभिजितजी कामत साहेब यांच्याकडून येणाऱ्या विशेष मान्यवरासाठी या स्पर्धेला ज्यांचं योगदान आहे त्यांच्यासाठी सन्मान चिन्ह. त्याचबरोबर मान्य श्री असीमभाई शेख व मान्य श्री रहीमभाई शेख यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी विशेष पारितोषिक. त्याचबरोबर संजयजी पांढरे साहेब यांच्याकडून मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरसाठी टर्बो सायकल. आणि विशेषतः मी कौतुक करेल मान्य श्री इरफानभाई शेख यांचं, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केल्या, त्यांचं देखील विशेषतः कौतुक. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला सहकार्य केलं, त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेचे ऑर्गनायझर गणेशजी मडके साहेब आणि त्याचबरोबर मुस्तफा शेख यांच्या वतीनं मनापासून आभार. पप्पू 11 धसई या टीमने, या टीमच्या मेंबरने या संपूर्ण स्पर्धेसाठी सहकार्य केलं, त्या सर्वांचं विशेष आभार. विकेटचं पतन मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज आता दीपक एंटर होत आहेत मैदानामध्ये. दीपकच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. संघ अडचणीमध्ये सिद्धिविनायक डोळखाम, त्या संघाला तारणहार त्याची आवश्यकता आहे. तो तारणहारता कोण ठरणार ते देखील आपल्याला पाहायचं. अमोल ठाकरे आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये. इथे टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर खेळले, क्षेत्ररक्षक बॉलवर येतील. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाज आपण पाहतोय रोहन ज्युनियर. चांगली गोलंदाजी रोहनची, अचूक टप्प्याची गोलंदाजी. 85 धावा ज्यावेळेस तुम्ही डिपेंड करणार आहात या प्रकारचं तुम्हाला क्षेत्ररक्षण तर करावंच लागेल, परंतु गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. फुल टॉस, लोवर फुल टॉस बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, कव्हर रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकदा बाली एखाद्या वेळच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन आता पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड. पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे तब्बल 85 धावांचा. या पॉवर प्लेमध्ये मोठा लेफटकी खेळणं आवश्यक आहे. रोहन ज्युनियर तयार. रोहनचा बॉल इथे देखील कव्हरला फटका खेळलाय. रणनीती चांगली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. जिथे क्षेत्ररक्षक सजवलाय त्याच दर्जाची गोलंदाजी होती. विशेषतः रोहन ज्युनियरचं कौतुक करायला पाहिजे. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना आपल्या टीमसाठी पाहायला मिळतोय. एका बाजूला तुते टीम आहे आणि त्यांना फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते सिद्धिविनायक डोळखाम. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका.
क्षेत्ररक्षक अलेत बॉलवर काय गोलंदाजी करतोय. लाजबाब कामगिरी राहिली आहे रोहन ज्युनियर या खेळाडूची. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं होईल कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव आहेत 11. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 30 आणि त्या 30 बॉलमध्ये अजूनही आवश्यकता आहे ती 74 धावांची. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटर. जे सत्य सुंदरता स्वर्ता जन्म त्याचा ध्यास दे. मागी गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा. खूप चांगलं संगीत डीजे ऑपरेटर कैलास उपस्थित झालेत आणि तोच रंग पुन्हा एकदा या स्पर्धेला भरण्यासाठी सज्ज होत आहेत. फुल टॉस बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहेत. धावबादची संधी होती. डायरेक्ट हिट इथे क्लोज ठरू शकली असती. पप्पू 11 धसई या संघासाठी मोस्ट व्हॅल्युबल प्लेयर आत्तापर्यंतच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय असा खेळाडू विकास विषय याचं मात्र आगमन होतं. वेलकम. इथे शपल झाले अक्रॉस द बॅट. फटका सजवायचा होता. धावबादची संधी आहे. डायरेक्ट हिट इथे झाली आहे जरूर आणि पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद विकेटचं पतन. नक्कीच आज निखिल विषय मॅन फ्रॉम साडगाव यांचा वाढदिवस आहे. सध्याच्या घडीला ते अमेरिकेमध्ये आहेत. त्यांना पप्पू 11 धसईच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी शुभेच्छा. तुम जो हजारों साल उसके दिन हो 26,000. प्लेयर चेंज. ओके चला ताबडतोब रोहन येत आहेत. आता नवीन मैदानामध्ये दाखल होतील. खूप चांगली कामगिरी तुते संघाची आपल्याला पाहायला मिळते. अचूकता आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची कामगिरी मैदानामध्ये करत असताना टीम तुते पाहायला मिळते. संकटामध्ये सापडली टीम सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब डोळखाम. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल आणि संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला.
सर्वात महत्त्वाचं आहे. तो वेळ वाचणं गरजेचं राहील. आपण 6 मॅचेस दिवसामध्ये कव्हर करत असतो, त्यामुळं वेळ महत्त्वाचा आहे, तो वाचवणं गरजेचं राहील. सर्व टीमने सूचनांचं पालन करणं देखील गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. रोहनच्या हातामध्ये योगेश आपण पाहतोय. रोहन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय तिसरं मार्गस्थ असताना निर्धारित 7 षटकांचा सामना आहे. 7 ओव्हर गेम. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे टाकलेला बॉल लोवर फुल टॉस जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवरती. ते खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक धावे येईल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 13 या धावसंख्येवर. सिंगल डबल धावा घेत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. सिद्धिविनायक डोळखाम. मोठा लेफ्ट फटके मैदानामध्ये सजवणं गरजेचं आहे. मोठा लेफ्ट फटके येणं गरजेचं. इथे टाकलेला बॉल अक्रॉस द बॅट. हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक बॉलवर येतील. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 15 या धावसंख्येवर. 15 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. कासगाव संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 2 नंबरचा खेळाडू कक्ष तो कासगाव टीमसाठी असेल आणि 1 नंबरचा वासिन 1 नंबरचा जो खेळाडू कक्ष आहे तो वाशिम टीमसाठी असेल, याची मात्र नोंद घ्या. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 15. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होता. खेळाडू कक्ष या स्पर्धेसाठी प्रेक्षकांसाठी देखील गॅलरीज पाहायला मिळतात. अप्रतिम नियोजन, अप्रतिम आयोजन आपण जे मात्र पाहतोय. धसई प्रीमियर लीगचा हा थरार आणि या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 6. 6 तारखेला या स्पर्धेची फायनल आपल्याला पाहायला मिळेल. लीग स्टेजेसवर ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दिवस क्रमांक 6 मध्ये अतिशय चांगलं क्रिकेट, शिस्तबद्ध क्रिकेट यासाठी ओळखलं जातं शहापूर क्रिकेट, आणि त्याचं दर्शन इथे घडत असताना या धसई प्रीमियर लीगमध्ये दिलेल्या टाईममध्ये टीम वेळेमध्ये उपस्थित राहते. त्या सर्व टीमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, परंतु ज्या ज्या वेळेस फटके खेळलेत ना बॅट्समन सिद्धिविनायक डोळखामने, तिथे प्रत्येक वेळेस फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः तुटे टीमच्या कॅप्टनचं मी कौतुक करेल. ज्या प्रकारची फिल्डिंग सजावट त्याने केली, अप्रतिम क्षेत्ररक्षण सजावट आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 16 या धावसंख्येवर. 16 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3. 85चा पाठलाग. मोठा लेफ्ट फटके मैदानामध्ये तुम्हाला खेळावे लागतील. स्ट्रोक मोठा खेळणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. बॅक टू द बॉलर खेळलेत. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला येतील, चेंडू कव्हर करतील, तोपर्यंत संधी होती 2 धावांची. 2 धावा इथे येतील आणि 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना तिसरं षटक कंप्लीट होईल. 3 षटकं संपली. धावफलकावर 18 धावा. संधी मिळेल आमच्या डीजे
मात्र क्वालिफाय झाली आहे. ग्रुप बी मधून टीम कासगाव, ग्रुप सी मधून टीम गोटेगर आणि टीम बिरवाडी ची मात्र क्वालिफाय झाली आहे. डी ग्रुप हा अत्यंत चुरशीचा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये अजूनही कोणती टीम जी क्वालिफाय झालेली नाही आहे. गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर तयार होतील. रोहन ज्युनियर, रोहनचा बॉल, इथे मोठा फटका. बॅट्समन रोहनच्या बॅटमधून रोहनवर रोहनने केलेलं आक्रमण. चेंडू सीमारेखेचा वेध घेतला, शंखनाद करणारा हा षटकार. इथे फुलटॉस आणि ऑट अ ब्रिलियंट कॉट, लाजबाब झेल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इंताज, अप्रतिम झेल इंताज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा झेल आणि तिथे संपेल बॅट्समन रोहनचा खेळ. मध्ये क्षमता आहे मोठा फटके खेळण्याची. तो रोहन मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहायचं. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील अमोल ठाकरे, ज्याला संधी आहे फ्री हिटची. फ्री हिटचं सोनं मैदानामध्ये करेल का हा बॅट्समन ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन ज्युनियर तयार होता. फ्री हिट बॉल, इथे टाकलेला बॉल लाजबाब. आतापर्यंत अमोल ठाकरेच्या पॅटवर बॉल येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी, अचूकता, भेदकता जी मात्र पाहायला मिळते रोहन ज्युनियर यांच्याकडून. एक बॉल फुलटॉस जरूर होता, तिथे पंचांनी बीमर जरूर कळवला, परंतु फ्री हिटचा बॉल कसा टाकावा ते मात्र मैदानामध्ये दाखवत असताना अमोल ठाकरे स्ट्रगल करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतो. मोठं नाव आहे सिद्धिविनायक डोळखाम टीमचं, परंतु आज मैदानामध्ये स्ट्रगल करत आहे. क्रिकेट खेळत असताना कधी तुमच्या विरोधामध्ये दिवस जातो, कधी तुमच्या बाजूने दिवस जातो, परंतु आज मैदानामध्ये आपण अमोलचा विचार केला. पंच, एक बॉल अजूनही बाकी आहे या षटकातील. एक बॉल अजूनही बाकी आहे. पहिला बॉल रोहन ज्युनियर याला गोलंदाजी करत असताना अमोल ठाकरेला पूर्णपणे उभं करून ठेवलंय. अमोलच्या बॅटमधून आतापर्यंत विचार केला 4 धावा आल्यात आणि डॉट बॉल देखील 5 धावा आल्यात आणि डॉट बॉल देखील 3 आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामगिरी चांगली करावी लागेल. अमोल ठाकरे विश्वास संघाने दाखवलाय सिद्धिविनायक डोळखाम, आणि तो मैदानामध्ये सिद्ध करेल का ते देखील पाहायचं. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका अमोल ठाकरेच्या पॅडमधून जरूर आलाय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर आणि ते अमोल ठाकरेच्या खेळीचा अंत. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन.
गोलंदाजी मार्कवर संजयच्या हातामध्ये चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवर संजय तयार आहे. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय रोहनला. फुलटॉस बॉल रोहनच्या बॅटमधून प्रहार इथे पाहायला मिळतोय. कॅच काय पकडला. 1 हँडेड टेकन होतं. नंतर दुसऱ्या हाताचा इस्तेमाल केला आणि इथे खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते तिथे अविनाश. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. विकेटचं पतन. व्हाईट बॉलचं मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे मोठा फटका. आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर आले. झेल होईल ड्रॉप. तोपर्यंत संधी होती 2 धावांची. 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 30 या धावसंख्येवर सिद्धिविनायक डोळखाम ही टीम आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन राजेशच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. या प्रकारचे कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. मोठ्या स्टेजवर क्रिकेट खेळत असताना या प्रकारचे कॅचेस तुम्हाला पकडणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. इथे सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या वाढते. एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवर. 31 ऑन द बोट. 31 धावा. संजय गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन सचिन. इथे टाकलेला बॉल. वेगवान चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारची गोलंदाजी संजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांच्याकडे भरपूर असा एक्सपिरियन्स आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात अचूकता. लाजबाब गोलंदाजीचं प्रदर्शन. गोलंदाज आपण पाहतोय संजय यांच्या माध्यमातून. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये. झेल इथे झाला आणि फलंदाज फेल. विकेटचं पतन. आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं राहिलं. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती आता 33 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 कंप्लीट. 4 षटकं कंप्लीट झाली. धावफलकावर 5 षटकं कंप्लीट झाली. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 33 धाव्यात. शेवटचे 12 चेंडू अजूनही जे मात्र शिल्लक आहेत आणि 52 धावांची आवश्यकता. संधी मिळेल आमच्या डी
कैलास आलेत आणि तदनंतर खऱ्या अर्थानं या DPLची चमक पुन्हा एकदा वाढते. ॲक्युरेसी ही त्यांच्याकडे DJ ऑपरेटिंगमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचं देखील या दसई प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. रोहन पांढरे. पहिलाच बॉल फुल टॉस बॅक टू द बॉलर खेळलेत. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक बॉलवर येतील. क्षेत्ररक्षण तिथे अतिशय चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना टीम तुते आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला टीम सिद्धिविनायक डोळखाम. खूप मोठा संघर्ष. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाले आणि आता लोअर ऑर्डरची जी बॅटिंग ऑर्डर आहे तिच्यावर जिम्मेदारी आली आहे. 11 बॉल शिल्लक आहेत. त्या 11 बॉलमध्ये 51 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक बॉलवर तुम्हाला मोठा फटका खेळावा लागणार आहे. यहा नाही चलेगा एक्का दुक्का, अब लगाना पडेगा चौकावर छक्का. प्रत्येक बॉलवर मोठ्या प्रहारची आवश्यकता आहे आणि बॅट्समनच्या पॅटमधून मोठाले फटके येताना पाहायला मिळत नाही. या गोलंदाजांचं विशेष कौतुक. रोहन गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. तुते टीम जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. शेवटचे बॉल 11 बॉल 51 धावा. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार आहेत. इथे मोठा प्रहार, मोठा फटका. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. इथे झालाय झेल. फलंदाज ठरेल सबशेल फेल. विकेटचं पतन. पतन होताना पाहायला मिळते. खूप चांगला झेल. 10 चेंडू शिल्लक 51 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होतात. सचिन ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला बॉल. मोठा फटका, मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. ब्रिलियंट कॉट आणि सचिन चौधरी यांची खेळी संपुष्टात. तरी कैलासचा लॅपटॉप आज घरी आहे म्हणून तरी बरं. नाहीतर तुम्हाला अनेक गाणी पाहायला मिळाली असती. इथे सूर्य प्रकाश चेंडू हवेमध्ये. कॅच ड्रॉप. हॅट्रिकची संधी होती परंतु ती संधी दवडल्या क्षेत्ररक्षकाने. कॅच इथे ड्रॉप होती. 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 36 या धावसंख्येवर. अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सिद्धिविनायक डोळखाम संघ खूप मोठा संघर्ष या स्पर्धेमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक ग्रुपमधून टेंबरे टीम, बी ग्रुपमधून टीम कासगाव, सी ग्रुपमधून टीम गोटेगर बी आणि बिरवाडी ही टीम जे मात्र क्वालिफाय झाले. डी ग्रुप अजूनही कन्फर्म नाही आहे. इथे चौकार येतोय. चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. उशीर झाला. इथे येतोय चौकार. गोलंदाजी मार्कवर तयार होतो. इथे देखील सूर्यप्रकाशचा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. बॉलने दिशा बदलली गलीमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आता इथे अंडरआर्म स्टाईल थ्रो देखील पाहायला मिळाला. 3 धावा कंप्लीट होतील. साच बाज और ताज. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 42 या धावसंख्येवर. 6 षटकं कंप्लीट झाली. 42 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 43 बनवायच्यात. संधी डीजे ऑपरेटर कैलासला.
ह्या चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे टीम सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब डोळखाम या टीमला. वेळ वाचवणं गरजेचं राहील. तू ते टीम आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. ऑलरेडी अर्धा तास आज देखील आपण स्पर्धेमध्ये उशीर आहोत, त्यामुळं वेळ वाचवणं गरजेचं राहील. यानंतर बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम अष्टविनायक वाशिंद आणि त्यांना फाईट करेल टीम कासगाव, जी बिग ग्रुपमधून सुपर 8 मध्ये दाखल झाली आहे. त्या टीमचा सामना यानंतरच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिथे कशा प्रकारची कामगिरी त्या टीमच्या माध्यमातून राहतीये ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. शेवटच्या षटकामध्ये दीक्षित मिनी बुमरा ऍक्शन आहे या खेळाडूची नेता, तो गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. दीक्षितच्या हातामध्ये बॉल आहे. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय अनुराग, 10व्या क्रमांकाचा फलंदाज. स्टेल अँडरला सुरुवात झाली. आता मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं दीक्षित बुमरा स्टाईलने गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच तळला, बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार होतोय दीक्षित. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन अनुराग. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील बाउन्सर. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. शॉर्ट पिच बॉल जो मात्र तळला गेला आणि पंचांनी इथे अवांतर चेंडू जो मात्र घोषित केला. गोलंदाजी मार्कवर दीक्षित. 43 धावा धावफलकावर. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होता. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं. अप्रतिम गोलंदाजी दीक्षित यांची पाहायला मिळते. तितकंच चांगलं कॅमेरा वर्किंग आमच्या टेन क्रिक लाईव्हचे मेंबर अभिषेक कामत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ॲक्शन रिले बॉल कशा प्रकारे करतोय ते चांगल्या दर्जाचं टिपलं जातं. दुसऱ्या कॅमेरामनच्या भूमिकेत आपण पाहतोय कुमार, अर्थातच भोल्याला. इथे टाकलेला चेंडू अप्रतिम गोलंदाजी. सुरेख प्रकारची गोलंदाजी अचूकता पाहायला मिळते. साईट अँगलचा जो कॅमेरा आहे त्यावर कार्य करत असताना भोल्या. दुसऱ्या बाजूला आपण मुख्य कॅमेरामनच्या भूमिकेत पाहतोय अभिषेक कामत. खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर आपण वडवलीचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याची खूप मोठी ख्याती आहे बाबू रॉय या स्पर्धेमध्ये चांगली कॅमेरा वर्किंग करतोय. इथे टाकलेला चेंडू पॅडवर जो मात्र आदळतोय. पंचांचा नकार येताना पाहायला मिळेल. एक धाव आली लेग बाईकच्या रूपानं. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 44 या धावसंख्येवर. वी मिक्स महत्वाचं असतं आणि ती भूमिका सध्याच्या घडीला निभावताना आपल्याला पाहायला मिळतील संदीप घाया. किंग आहेत ते कशाचे तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये मी सांगेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 44. गोलंदाज तयार होतो दीक्षित. दीक्षितचा हा बॉल भन्नाट वेगानं. इथे पंचांचे दोन्ही हात समांतर. फाईटच्या रूपानं एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 45 या धावसंख्येवर. लाईव्ह स्कोरिंग अतिशय चांगली करत असताना धनेश म्हात्रे जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचं देखील विशेषतः कौतुक. गोलंदाज तयार. इथे देखील सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता 2 धावा. त्याचबरोबर आपण पाहतोय डीजे ऑपरेटिंग कैलास यांचं खूप चांगलं राहिलं या स्पर्धेमध्ये. 8ही दिवस ज्यांचं आपण समालोचन ऐकणार आहोत असे अमर राऊत सर यांचं देखील खूप चांगलं समालोचन या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर साजिद शेख यांचं देखील विशेषतः कौतुक. इथे मोठा फटका, मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. कॅच इथे होईल कंप्लीट. अजून एका फलंदाजाच्या खेळीचा अंत. बॉयज अतिशय चांगली कामगिरी राहिली. तुते टीमचे हडलक टीम सिद्धिविनायक डोळखाम.